हे तीन गुण कसे बांधतात त्याचं वर्णन चाललेलं आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. होऊन गेलं की आपलं सत्वगुण दोन भाषांनी बांधतं. एक आहे सुख आणि दुसरं आहे ज्ञान. ज्ञान झाला म्हणजे मनुष्य त्याला आवरायची शक्ती असावी लागते, संयम असावा लागतो. नाही तर एखादा मनुष्य ज्ञान झालं म्हणजे त्या ज्ञान हे माणसाला बरं का नम्रतेच्या ऐवजी उन्मत्तपणा शिकवतं. व्यवहारामध्ये ज्ञानाच्या योगाने नम्रता यायला पाहिजे, पण ते काही वेगळा प्रकार होतो. ज्ञान असणं वाईट आहे का? जरूर आहे. ज्ञानानेच माणसाला प्रतिष्ठितपणा प्राप्त होतो. व्यवहारामध्ये सुद्धा ज्ञानाला महत्त्व आहे. गरिबीपेक्षाही ज्ञानाने श्रीमंत आहे. धनाने श्रीमंत आहे पण मूर्ख आहे, आणि ज्ञानाने श्रीमंत आहे पण नम्र आहे. दोन दर्श आहे. धनाने माणसं श्रीमंत असतात पण काय असतात, कुठे पैसा खर्च करायला काय ज्ञान नसते. काय नाही तिथे पैसा काय करतात, खर्च करतात, आणि जिथे पैसा खर्च करायचा तिथे काय करत नाही. म्हणून विलास त्याच्यामुळे. आणि रजोगुण म्हणजे तृष्णा वाढवतो. तृष्णा म्हणजे किती जरी आपण मिळवलं तरी ते पुरेच वाटणं, याला म्हणायचं तृष्णा. मेरूही आता आली आहे. आणि तमोगुण म्हणजे तो विचित्रच आहे, काही प्रश्नच नाही. तमोगुणातलं सगळं आयुष्य भ्रष्टाचरणात जात असतं. कोणत्या आचरणात आहे का नाही. इथं व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो ना, इथं मोठा उत्सव असतो आळंदीला. यात्रा असते, नाना प्रकारचे कीर्तनकार येतात, कीर्तन करतात. हा ग्रस्त काय करत असतो, एखादा मनुष्य यात्रेला येतो ज्ञानोबा एकटा येत नाही, वाटल्याच मिसेसला घेऊन येत असतो. आणि ते दोन्ही आता अलीकडे पूर्वी इथे तमाशे नव्हते बघा, आता तमाशे यायला लागले. आणि त्यांचे लाऊडस्पीकर जोरात असते. तुमचा लाऊडस्पीकर म्हणजे ठणठण वाजवायचा, काही वाजत नाही, काही नाही. मग दैव नाही करायला, मग कीर्तनही आहे ना काय आहे. माझा तमोगुण आहे म्हणून भ्रष्टाचारणामध्ये का म्हणायचं. माझा कीर्तनाला येतो का तमाशाला येतो. बरं, कीर्तनामध्ये काही पैसा द्यावा लागतो का. कशाची उत्पत्ती होती पुण्याची. आणि तमाशामध्ये कसं फुकट मिळते, पैसा द्यावा लागतो. कशाची मग पैसा देऊन काय विकत घेतो. अलीकडचा काळ जमाना काय आहे सगळा असाच आहे. जाऊ दे, आपल्याला मांस खाणं म्हणजे काय पैसा विकत घेऊन पाप वाढवणं आहे का. आहे का. त्याही भ्रष्टाचारांमध्ये कोणत्या गुणामध्ये होत असते तमोगुण असं म्हणत होता. काल घेत चाललं होतं ना आपलं. मग तमोगुणाचं सगळं चालू आहे ना. हे पाहिजे ब्रह्मायू होई जे निजलियाची असली, हे वाचून तुझे व्यसन नाही. मला भरपूर आयुष्य मिळावं. मला काय करणार उपनिषदामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही परोपकार करणार का नाही. मला निजलियाची असू दे. बरं, वाटे जाता वैज्ञानिक कल्पांती डोळा लागे, अमृतही परी नेगे जरी नि. बरं, झोपेमध्ये इतका असतं बघा, अंतरुणावर पडल्यानंतर तो झोपतो, यात काय मोठं आहे. रस्त्याने जाता जाता झोपतो. हे वाटे जाता भोगे, कलाताई डोळा लागे, अमृतही परी नेगे निध आली. जर झोपेच्या समर्थ सांगितलं की अमृत आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तुकाराम बुवा सीताराम बुवाने कीर्तन वगैरे केलं. पुढे
नगर त्याच्या गावावरून आळंदीला यायला निघाला. तो ड्रायव्हर होता काय होता, मग गाडी चालवणार आहे. म्हटलं बरं आहे का, अक्षरशः त्याने डोळे लावून गाडी चालवली. ईश्वर कृपेने वाचून आलो देवाने. शेवटी त्याला सांगितलं, म्हटलं बाबा हे गाडी बंद कर आणि बघ काय करीत आपली थोडी झोप घे. इतका झोपायचं काय असतं. दुसरा एक काय केदवा कैसे राटावे, कोणाशी काय बोलावे, ठाकदे की बोलावे, काय कसं बोलावं काय बोलावं हे समजत नाही. एखादी आपली आई आहे, एखाद्या माणसाने विचारलं, म्हटलं का बाई कोण आहे, माझी आई आहे, मातोश्री आहे असं म्हणायला पाहिजे. बाई आमची कोण आहे, माझं नाही म्हणाला आमच्या वडिलाची मिसेस. काय बोलावं याचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. बोलण्याने मित्रत्व प्राप्त होते बा कशाने, आणि शत्रुत्व कशाने प्राप्त होते आहे नाही. ऐकायचं पाहिजे. या कोणाही गेलं सामान्य रूपांना या बसा वगैरे ही भाषाच आहे बघा. आणि मला आणखी काही जागा कळते का नाही, भलत्याच ठिकाणी बसला का हे बोलणं आहे. भ्रष्टाचारानं म्हणतात. वनवामी या वाक्यपासून बेवा बद्धपथंग या खाली जे वनवामी या वाक्यपासून घ्यावा. तर किडा असतो एक, आणि पेटलेला असते त्याला विजवण्याकरता जातो. आहे किडा, आणि काय विजवण्याकरता जातो, पेटलेला विजत असते का हात मरतो. त्याप्रमाणे वळगायचा असा करणीचा दोष आहे बरं का. बीज कर्म आलं तर त्याला आवडत नसते, निषिद्ध कर्म आलं तर कीर्तना यायला या म्हटलं तर आवडत नाही. आणि एखाद्याचा झगडा चालला लागला तिथं पाहिलं बरं का. निद्रा आलस्य प्रमादी तम यात्री बंद आणि बांधे निरुपयाची चौकटाचे. निद्रा, आळस आणि प्रमाद या तीन याने आणखी आपल्याला तमगुण काय करतो. एक निद्रा, दुसरं आळस, आणि तिसरं म्हणजे चुका करणे. माझंच बरोबर आहे, कोणाचंच बरोबर आहे, काय मी करतो हेच काय आहे मला प्रमाद म्हणतात बरं का. आपलं काही चुकते याची काही नसते, असते चूक पण समजतो. जैसा वन्य काष्टपर्यंत दिसे कष्टाकारे. ज्याप्रमाणे अग्नी लागला म्हणजे काष्टामध्ये काष्ट दिसत असं. व्योमगट यावर या घटाकाश, ज्याचा घट उपाधी लागल्यानंतर आकाश परिचिन्न होते. नाना सरोवर भरले चंद्रत्व बिंबले, तैसे कुणी बाजू बांधले आत्मत्न गमे. त्याप्रमाणे आणखी नाना सरोवर भरले चंद्रत्व देतो बिंबले. नाही का पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडत असतं, तैसे गुणावासी बांधले आत्मा. वास्तविक हे बंधन गुणाचं बंधन आहे. हे काही लौकिक बंधन नाही. तेव्हा ज्ञानाच्या योगाने या बंधनातून आपल्याला काय करता येते, पार. जो बंधनातून पार पडला त्याला म्हणायचं गुणातीत पुरुष. सुन्न कैर्लिंग स्त्रीन गुणानतीतो भवती किंवाचार किंवा तीन गुणानते. या गुणाच्या योगाने जीवन मनुष्य कसा पलीकडे जातो. नाही का काही लिंगाई स्त्रीन गुणा. लिंगाई म्हणजे त्याचं आचरण कसं आहे. काही लिंगाई स्त्रीन गुणानं अतितो भवती प्रभू. गुणाच्या पलीकडे का किंवा चारा कथम तीन गुणांवरती. आणि त्याचा आचार कसा असतो, गुणातून कसा तो उल्लंघन करून जातो. गोड विषय अध्यायामध्ये सांगितलेला आहे. सत्वं सुखे संजयते जग कर्मणी भारत ज्ञानमावृत्तीतम प्रमादेश. सत्वामध्ये आनंद असतो, रजोगुणामध्ये क्रिया असते, आणि तमोगुणामध्ये नाही का ज्ञानमावृत्त अंधकार जसा आणखी आवरण घालत असतो त्याप्रमाणे संजय तुझं ज्ञानावृत्ती. आणि तमोगुण काय घालतो, हरे आरुणे कपवाद देई वाटते पेद्ध ते खरे संतप्त देई.
इथंच आम्हाला थोडं कीर्तनाला जायचं आहे म्हणून पंचदशी घेऊन टाक. नमस्ते. याच्यामध्ये सगळे सत्य करता 5 प्रकरणं, शिक्षा करता 5 प्रकरणं आणि आता आनंदा करता हे 5 प्रकरणे. तेव्हा हे आनंद आत्माचा आनंद ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि. कोण आनंद स्वरूप आहे? ब्रह्म आहे. ब्रह्मानंद ज्ञाते तस्मिन् शेष आहे. याच्यापासून आपल्याला कशाची निवृत्ती होते? ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन् शेष. काही कामस्मृता तो वरातून सर्व दुःखाची काय होते? कोणा साधन कोणतं आहे? ब्रह्मानंद. याचे फलं आपल्या अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची निवृत्ती. अगोदर फलं सांगतात. फलं का अगोदर सांगतात? माणसाची जिज्ञासा व्हावी. पगार कळाला म्हणजे मनुष्य नोकरीचा काय करतो? स्वीकार करतो. आहे का रे? कोणाही मनुष्य जेवणाच्या पूर्वी गोड बोलत असतं का जेवण झाल्यावर? नाही का? म्हणलं बा काय एक आशीर्वाद देतो का 2-3 आशीर्वाद देतो? फलाला अनुसरून क्रियेमध्ये प्रवृत्त होत असतो. काही वेदांत आहे पण पंचदशीमध्ये कशाला वेदांत विचार करण्याची आवश्यकता. या वेदांत चिंतनाच्या योगाने अनेक लाभ होत असतात. कोणता मोठा लाभ जर कोणता असेल तमेव विद्वान अतिमृत्युवेती. याला जाणूनच जीवात्मा मृत्यूच्या पलीकडे जातो. ज्याला दुःख म्हणतो त्याला मृत्यूलंघन म्हणतात. मृत्यूचं लंघन करणं असामान्य गोष्ट आहे. मोठे मोठे जे गेले तेही सुद्धा मग याच्यासारखे काही नाही का. प्रत्येक जीवाच्या पाठी काही जरी नसेल तर ते बाकी सर्वांच्या पाठीमागे येतात. मुंगीपासून तो ब्रह्म आहे. जिथे जीवत्व तिथे मृत्यू आहे. 2 गोष्टी असतात. एक जन्म आणि जन्मही वाईट, मृत्यू काय सांगू गर्भीची यातना. माणूस काय झाडाला लागतो का? ते काय आंब्याचं फळ आहे का? मग कोणातरी बाईच्या उदरामध्ये 9 मास 9 दिवस काय करावे? मग त्याला काही छिद्र आहे का? कोंडलं गेलेलं असं जावे त्याच्या वंश आहे. तेव्हा काय गरम गरम चहा पिते बाई आणि ते कोणावर पडते? पोरावर पडते बा. ते म्हणजे तो काय संग करते? एक दुःख झालं माझं चालता असं झालं. मी तर काय कायमचं राहता येते का? हे काय तो शेरे म्हणजे भाड्याचं घर आहे, कशाचं घर आहे? प्रसंगाला मालकाला काय करावं? देह हे काळाचे जण त्याचे मनुष्य हे सगळा विचार असं. म्हणून तुम्हाला मृत्यूच्या पलीकडे जर जायचं असेल तमेव जित्वाचा ती मृत्यू मिळते. ब्रह्माला जाणूनच जीवात्मा मृत्यू जगा जातो. हे पहा मृत्यू मिळते. नाना पंथाची दुरा याला जाणल्याशिवाय कोणत्याच आणखी साधनाने मृत्यू उल्लंघन होऊ शकत. बरं एखादा जातो याही पाया पडता नटी होताही विशेष विषय मृत्यूच्या पलीकडे जातात. माझा मृत्यू चुकवता येत नाही. मग ज्ञानाच्या योगाने मृत्यू चुकलं का? मग तुमचा परीक्षेची राजा सुद्धा काय झाला? मग ज्ञानाने मृत्यू चुकतो असं म्हणता येत. आणि त्याचं म्हणलं प्रत्यक्ष काय साध्य पडलं. त्याचा अर्थ असा आहे अलग लक्षामध्ये देह जाणे हे मृत्यू नव्हे. मग मृत्यू वेदांत शास्त्रामध्ये कशाला म्हणत असतात? भ्रमावस्थेचा निराश होण्याला मृत्यू म्हणतात. भ्रमावस्थे म्हणजे नाही जावे आम्हा मरावे लागत. जरी देह पडला तरी आम्ही जसेच्या याला म्हणतात मृत्यू लंघन. बरं काय सुंदर विषय आहे. मला होते मृत्यू नान्य पंथ नाही का. नाही जावे आम्हा मरावे लागत. अवखाणी मरण माझे
निंदा मुक्त जरी पुरुष झाला तरी त्याचा देह राहतो का? कोणाचा ब्रह्मदेवाचा जरी असला इतकंच आहे, आपल्या लवकर पडतो आणि त्याचा देह काही कालाने पडतो. मृत्यू चुक आजारी माणसाचा देह उद्या परवा पडतो आणि निरोगी माणसाचा देह का चिरंजीव राहतो का? ते आज नाव उद्या ना राम बोलो भाई. मग तुम्हाला तरुण जायचं आहे का? नान्य पंथाचे तर राहत त्याला एकच कारण आहे, परमात्मा स्वरूपाला जाणं नाही. हेच साधन आहे. ज्ञात्वा देवम पाशाने, 7 पाशाने जीवात्मा बांधलेला आहे. न विद्या अस्मिता म्हणजे क्लेश आहे ना, अविद्या अस्मिता राग द्वेष या क्लेशातून काय होतं? मग तर अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती. म्हणून दैवी संपत्तीमध्ये अभयम सत्व. ज्ञात्वा देवम दादाना 8व्या श्लोकामध्ये पाश आणि क्लेश सारखे सप्तपाश म्हणतात. देहसुद्धा कसं आहे? सप्तपाश म्हणजे कोणते? स्त्री, पुत्र, धन हे सगळे पाश आहे. या पाशातून मुक्त होतो. देवमत्वा हर्षशोक जाती अत्रैव धर्मवान नैनम कृता कृते पुण्ये पाप तापयता प्रजे. देवमत्वा हर्षशोक. देवमत्व म्हणजे याला जाणून. देव शब्दाचा अर्थ दोन्ही दृष्टीने घ्यायचं नाही. ब्रह्माला सुद्धा देव म्हटलेलं आहे, ईश्वराला सुद्धा काय म्हटलं आहे, आणि या पदाला प्राप्त जे होतील त्याला काय म्हटलं आहे? देव ही पदवी असेल. ज्याच्या ठिकाणी जन्म नाही, मृत्यू नाही, असं जे चेतन असते त्याला काय म्हणायचं? गणपतीला जन्म नाही म्हटलं, जन्म दिसताना दिसतो, हे तुमच्या आमच्या घरचं आहे. इथून आज जन्म नाही तर आणि असे भगवान विष्णूला कुठे जन्म आहे का? मरण आहे का? जन्मच नाही तर. मोठे हर्षशोक त्याचं धैर्यवान, याला जाणून आज धैर्यवान मनुष्य बरं का शोकामधून काय होतो? परावृत्त होतो. अर्जुनाचं तरी भगवंताने काय केलं? शोकाची निवृत्ती केली. दुसरं काय नाही का? अशोचानंद शोचस्वम प्रज्ञा नाना शोचाने 2 मार्ग. जीव म्हटल्यानंतर शोकाने युक्त असतो. तुमच्या 13व्या प्रकरणात होऊन गेले आपल्या गीते, श्रीमद भगवद्गीतेमध्ये. आचार्य उपासना म्हणजे ब्रह्म करी जीवा शोच. काय करेन ज्ञान काय करतात? शोकाकुल असणारा जो आणखी जीवदशेमधून मुक्त होणं, यालाच काय म्हणायचं? शोकतरण. नैनं कृते पाप पुण्ये तापयते क्वचित. म्हणून मी पुण्य का केलं नाही, पापच का केलं नाही, असल्या प्रकारचं पाप. जरी आपल्याला शासनाने म्हणा किंवा काही वाईट वाटून घेऊ देऊ नका बरं का. एखाद्या मुलाला भरपूर मार्क मिळालेले असते, आज नाही, आनंदाची गोष्ट. इतराला माहिती नाही, त्याला माहिती असते कॉपी केली आहे म्हणून. दुसऱ्याला कळत नाही म्हणून. पण त्याला मग काही पाप असे केले पण दुसऱ्याला काही झाले नाही. मग चुकला असेल तर चुकला नाही. मग काय हे शासन म्हणजे काय? याच्यातलं शासन आहे काय? हे कोणाचं आहे? ईश्वराचं शासन आहे. तिथं इंद्र चुकला नाही तर सामान्याची कथा. इंद्रा पडली आणि चंद्र झाला. सामान्य माणसाची कथा आहे. कर्म हे भोगूनच काय करावं लागतं? बरं का. म्हणत आहे अद्वैन यस्य नाहं कृतो आत्तापेक्षा इमान लोकांना. त्याला ना पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. अशी जी अवस्था असते त्याचं इथं वर्णन केलं आहे. आणखी वर्णन आहे, त्याचा विचार कधी करू.
ते एक थोडं कीर्तन आहे म्हणून जायचं आहे.